मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी मंत्री आणि सचिवांसाठी आता आयपॅड खरेदी करण्यात आलाय। मंत्रिमंडळ बैठकीतील गोपनीय माहिती बाहेर पडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। गोपनीय माहिती बाहेर पडल्याचा छडा लावला जाणार हिमाचल प्रदेशप्रमाणेच राज्यातही ई कॅबिनेट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राज्यात सध्या मंत्रिमंडळ बैठकीच्या आदल्या दिवशी सायंकाळी मंत्रिमंडळ बैठकीची विषय पत्रिका आणि प्रस्तावांच्या टिप्पणी मंत्री आणि संबंधित सचिवांना पाठवल्या जातात। मात्र हा तपशील माध्यमांपर्यंत पोहोचत असल्याने आता ई कॅबिनेट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। सरकारची अनेक धोरणे प्रस्तावाच्या टिप्पणी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वीच प्रसिद्धी माध्यमांच्या हाती लागत असल्यामुळे नाराज झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला। मला आठवत असेल 60 कोटी रुपये एक पान चुकीचं पुस्तकात लावलं म्हणून 60 कोटी रुपये शिक्षण मंत्रालयाने वाया घालवले। असे एकीकडे रेनोव्हेशन, आयपॅड, पुस्तकांमध्ये चुका, याच्यात 100 करोड रुपयाचा टोटल चुराडा होतोय आणि दुसरीकडे पीएनना पगार नाही, अंगणवाडी आशा वर्करचे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यानंतर अनेक कामं पैसे नाही, निधी नाही म्हणून रखडली आहेत। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ हा शब्द तुमच्याच चॅनलवर सांगितला होता। कुठे सरसकट कर्जमाफी किंवा हमी भाव कुठे? जे पेपरचं काम होतं ते मुळात त्याचा खर्च अत्यंत जास्त आहे आणि त्याचे स्टोरेज होत नाही। मंत्रिमंडळामध्ये जे ठराव येतात त्याला गुप्त रीतीने गुप्त म्हणून ते असतात, त्याची वाच्यता कुठे होऊ नये किंवा तो ठराव इतरत्र जाऊ नये ही जबाबदारी सुद्धा त्याच्यामुळे फिक्स होणार आहे। कुणाकडून गेलंय किंवा काय गेलंय हे सुद्धा सगळं तपासलं जाईल आणि ही अत्यंत काळाची गरज आहे। पेपरलेस कार्यक्रम करण्यासाठी सरकारने घेतलेला मोठा निर्णय।